बघितलं लासलगावामध्ये अनेक एकरावर असलेले कांद्याचे गोडाऊन्स त्या ठिकाणी एमटी पडलेले आहेत. एमटी पडलेल्या त्या गोडाऊनमध्ये एकही कांदा नाही. नाफेड 5 लाख मेट्रिक टनाची खरेदी करतं. या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजे. कुणाला कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मिळालं कॉन्ट्रॅक्ट उत्तर प्रदेशच्या बाजारपेठेत विकायला ठेवलं नाही पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथला 25 रुपयाने व्यापाराने घेतलेला कांदा तिथं 35 रुपयाने विकायला ठेवणार तर त्याला व्यापार म्हणणार. पण त्या 35 रुपयाच्या विक्रीच्या वेळेस नाफेडचा कांदा जर 20 रुपयाने विक्रीला ठेवला तर तिथं 35 न घेतले मूल्य ठरलेला कांद्याचा व्यापारी इथं उमराण्यामध्ये तो 15 रुपयाने घेईल. लागलीच तिथं नुकसान शेतकऱ्याचं 5 रुपयाचं झालं, दुसऱ्या दिवशी 15 रुपयाचं होतं. ही नाफेडची रणनीती का? शहरातल्या लोकांच्या असलेल्या मूल्य स्थिरीकरण या शब्दासाठी फक्त ग्राहकच त्या ठिकाणी तुमचा उपयुक्त काय, उत्पादक उपयुक्त नाही का? हा आवाज जसा लोकसभेमध्ये एकंदरीत एकवटला त्याच पद्धतीने येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभांमधून हा आवाज दुमदुमला पाहिजे. आणि असलेलं आपलं नेतृत्व विधानसभेमध्ये अध्यक्षाच्या घंटीसाठी वाट नाही पाहत बसलं पाहिजे. बच्चू भाऊंची भाषण